नाही, ते सरकार म्हटलं असतं तुम्ही पैसे घ्या परंतु उपोषण मागे घ्या, परंतु मनोज दादांना स्वतःच्या मनामध्ये ठरवलं होतं की हे मनोज, तुला माघार घ्यायची नाही. ते म्हणतात ना, तू चाल पुढं तुला रे गड्या, भीती कशाची परवा कुणाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या व्यक्तीची सेवा खरी असते त्या व्यक्तीच्या जीवाला धोका नसतो. ऐका, मी तर असं म्हणेल की मनोज दादांनी ज्यावेळेस अभ्यास करत होते, आता बघा अभ्यासाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. मनोज दादा देखील अभ्यास करत असतील, या सगळ्या प्रकरणावरती अभ्यास करत 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 असताना त्यांनी हा अभंग वाचला असावा आणि मग त्यांनी स्वतःला सांगितलं असावं की हे बाबा, आता तुला उठायचंय आणि उठून काय करायचंय, काय करायचंय, मराठ्यासाठी लढायचंय. परंतु लढत असताना तुला सेवा निस्सीम करायची, निष्ठावंत सेवा करायची. त्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा खोटेपणा ठेवून चालणार नाही. त्यांनी अभंग वाचलाय कुठला, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मनोज दादांनी अभंग वाचला आणि अभंग वाचल्याच्या नंतर ते उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्याच्या नंतर ते 17 दिवस बिना अन्न पाण्याचे राहिले. अर्थात मला एक गोष्ट सांगा, महिला मंडळ स्पेशल तुमच्यासाठी बरं का, 2 तास जर भाकरी लेट झाल्या, स्वयंपाक 2 तास जर लेट झाला तर हे तुम्हाला घरात ठेवणार बरोबर आहे. मला सांगायचं एवढंच की आपल्याला 2 तास आपण भूक सहन करू शकत नाही. त्या माणसानं 17 दिवस उपाशी राहिला, परंतु त्यांच्या जीवाला एवढाही धक्का लागलेला नाही. का तर त्यांनी स्वतःच्या जीवाला सांगितलं होतं. आता मला सांगा, मनोज दादाला उपोषण मागं घेण्यासाठी किती पैसे दिले असते सरकारनं? त्याचे गणित आपण करू शकत नाही. ते सरकार म्हटलं असतं तुम्ही पैसे घ्या परंतु उपोषण मागे घ्या, परंतु मनोज दादांना स्वतःच्या मनामध्ये ठरवलं होतं की हे मनोज, तुला माघार घ्यायची नाही. ते म्हणतात ना, तू चाल पुढं तुला रे गड्या, भीती कशाची परवा कुणाची. त्यावेळेस त्या मनोज जरांगे पाटलांनी स्वतःला म्हणून घेतलं असेल की हे तुला आता मागे हटायचं नाही. तुला या सगळ्या मराठ्यांना एकत्र करायचं आहे आणि त्यांना त्यांचा न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि ते करण्यासाठी तुला सेवा कशी करायची आहे, खरी सेवा करायची आहे. आणि सेवा कशी खरी करायची आणि खरी सेवा केल्याच्या नंतर तुझ्या जीवाला धक्का न लागून देणं ही जबाबदारी तुझी नसून कोणाची आहे, भगवंताची आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आणि पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की करिता स्वामी विवाद अधिक अधिक आनंद. हे पण त्यांनी वाचलं आणि मग त्यांनी ठरवलं की ए वाघा, तुला मनोज दादांनी ठरवलं बरं का, मी नाही. मनोज दादांनी ठरवलं की हे वाघा, तुला या जगासोबत लढायचं नाही, तुला सरकार सोबत लढायचं नाही, तुला जातीवाद करायचा नाही, तुला लढायचंय कुणासोबत तर करिता स्वामी विवाद. आणि मग मनोज दादांनी ते झगडलेत, ते लढलेत, परंतु कुणासोबत लढलेत हे फार महत्वाचं आहे. ते कुणासोबत लढलेत, भगवंतासोबत त्यांनी भांडण केले. आपल्या भाषेमध्ये बरं का, ते झगडलेत, भगवंतासोबत झगडलेत. हे भगवंता ऐक, सगळ्यात प्रथमतः मला तुला एक सांगायचंय की मी जी सेवा करीत आहे ती निस्सीम सेवा आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा खोटेपणा नाही. मी जी सेवा करत आहे ती सेवा खरी आहे, निष्ठावंत आहे. आणि निष्ठावंत सेवा मी कुणाची करतोय तर तुझी नाही करत, तुझ्या भक्तांची करतोय. हे भगवंता, मी आज तुझ्यासाठी तुझ्यासोबत लढतोय, परंतु कुणासाठी लढतोय तर तुझ्याच लेकरांसाठी लढतोय रे. हे भगवंता ऐक. अरे आज 90% वाले मुलं कुठे आहेत, शेतात राबतायत आणि 45 वाले एसटीच्या रूम मध्ये. हे कशामुळे होते तर आरक्षण नसल्यामुळे. त्यावेळेस ते मनोज दादा म्हटले असतील भगवंताला, हे भगवंता ऐक, मी
द्यावीच लागेल. आणि मग करिता स्वामीस विवाद, आणि मग अधिक अधिक आनंद. आता मला सांगा, हे छोटस गाव आहे आपल्या इथून थोडस लांब आहे. कोणचं गाव? कोण? सराटे अंतरवाली. आता मला सांगा, त्या गावामध्ये एवढे सगळे मुख्यमंत्री ते सगळे आले असते का? पण कशामुळे आले? मनोज दादांना सेवा केली आणि ते झगडलेत भगवंतासोबत. आणि म्हणून तर 42 दिवसाचा महोत्सव तिथे झाला आणि आणखीनही सुरू आहे. अगदी त्याचप्रमाणे करिता स्वामी सविवाद आणि अधिक अधिक आनंद. आपण काय करतोय हा साजरा? आनंदच आहे हा. आनंद. आनंदी आहात ना तुम्ही? का टेन्शन आहे कशाचं? नाही, टेन्शन घ्यायचं नाही. कारण की असं असतं बघा, आपण संसारिक लोक आहेत, बरोबर? सगळे संसारिक लोक आहोत. आणि संसारिक असल्यामुळे 24 तासापैकी 2 तास आपल्याला भगवंताला द्यायचेत. कसे द्यायचेत? कीर्तनामध्ये बसायचंय. परंतु बसल्याच्या नंतर या हे कीर्तन जे आहे ना, ते चित्त देऊन श्रवण करायचे, चित्त देऊन ऐकायचंय. नाहीतर चित्ती नाही नामी तरी ती व्यर्थ. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय सांगतात? की आपण जर एखादं परमार्थिक काम करत असोल आणि त्या परमार्थिक कामामध्ये जर चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रजे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रजे, चिंतनाही नामी करिते नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ती व्यर्थ. ज्ञानोबा सांगतात की ऐका, परमार्थिक काम करताय ना तुम्ही, कसं करायचंय? चित्त देऊन करायचंय. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल दादा, ऐका. या कीर्तनामध्ये एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. ताई किती आनंद आहे तर ऐका. ही परमार्थिक गोष्ट अशी आहे ना, हे परमार्थिक कीर्तन हा परमार्थिक संप्रदायच असा आहे ना की या संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर कसाही माणूस असू द्या, तो माणूस हसणार. म्हणजे हसणार का? तर ऐका, हा संप्रदाय माणसाला एक विशेष गोष्ट शिकवतो. ताई विशेष गोष्ट म्हणजे नेमकी कोणची बरं? तर ऐका, हा संप्रदाय माणसाला स्वतःसाठी तर माणूस जगतोच. कधी? संसारामध्ये. आणि जगत असताना प्रॉब्लेम असा होतो बघा की थोडं जरी काही झालं संसारामध्ये, थोडे जरी आपले नवरा बायकोचे भांडण झाले की काय म्हणतो माणूस? काय म्हणतो? मी घर सोडून चाललो. आणि 1 तासामध्ये तो रिटर्न येतो. अगदी ऐका, संसारामध्ये असं होतं की आपण 5 मिनिटासाठी विरक्त होतो. परंतु ऐका, या परमार्थामध्ये खरंच माणूस हा दुसऱ्यासाठी जगायला शिकवतो. संसारामध्ये असं होतं, थोडं जरी भांडण वगैरे झालं तर माणूस लगेच म्हणतो नाही रे. पाटे ना तुमच्या? नाही कुणाचे कुणी. हे कुठं? संसारामध्ये. परंतु परमार्थामध्ये आल्याच्या नंतर आनंद. किती आनंद! आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आणि पुढे किती गोड सांगितलंय का? इथे काय सांगितलंय? आनंद या जीवनाचा. परंतु आनंद कधी तुम्हाला प्राप्त होणार आहे? ज्या वेळेस तुम्ही परमार्थ कराल, ज्या वेळेस तुम्ही कीर्तन श्रवण कराल.
बरं ताई असं का बरं? तर ऐका, मी तुम्हाला काय सांगितलं, संप्रदाय माणसाला दुसऱ्यासाठी जगणं शिकवतो आणि मग आनंद कधी होतो? झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. परंतु हे कुठं शिकवलं जातं? कुठं शिकवलं जातं? बोला बोला, कुठं शिकवलं जातं? या परमार्थामध्ये, या कीर्तनामध्ये शिकवलं जातं. आणि मला सांगा, इथं येणं सोपं आहे का? एक गोष्ट मी कीर्तनामध्ये कायम सांगत असते बघा, असं म्हणतात कि सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, मगर हर किसी का सपना पूरा नहीं होता. बस उसी तरह इस धर्म मंडप में, हा मंडप साधा सुधा नहीं, इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, मगर यहाँ वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. बरं का, ऐका, इथे येणं सोपं नाही. इथं येण्यासाठी जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया. हा, इथं येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागते. बहुत सुख बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. असं म्हणेल की दादा, जगद्गुरु तुकोबारांनी हा अभंग लिहित असताना कदाचित विचार केला असावा की पुढे मराठ्याचा ठाण्या वाघ म्हणजेच मनोज जरांगे पाटील जन्माला येणार आहेत आणि ते सगळे गरजवंत मराठ्यांना मदत करण्यासाठी ते जन्माला येणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येणार आहे, त्याच प्रसंगावरती अगदी त्या प्रसंगावरती बसेल असा अभंग आज अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा.